आईच्या पायाला पडलेल्या भेगा आणि बापाच्या हाताला पडलेली दट्ट हे जर तुमचे आदर्श असतील तर ऑल इंडिया फर्स्ट रँक मारायला कुणाचीही गरज नाही. एक्सप्लोर, डॅन अँड मॉम अँड युअर एफर्ट्स अँड यू कॅन क्रिएट हिस्ट्री. दिस इज ट्रू. जे मार्गदर्शन पाहिजे ना ते इथून आहे. प्रेरणा आहे ना ते आई बाबा आहे. भले तुमच्या बाबांना तर आईला कळणार नाही सायन्स स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1, पण तुमच्यासाठी आयुष्याचा पाळणा करायचं त्यांना माहिती आहे. कॉलेजमध्ये प्रॉब्लेम हिथं आई बाबा आहेत, घरात संस्कार देणारे आई बाबा आहेत. फक्त एकत्र येऊया. ते आई बाप हिथेही तज्ञ माणसं आणि तुमचे प्रयत्न. यू कॅन डू एनिथिंग. सी साधारणतः 7वीमध्ये होतो. चांगलं लिहिता यायचं त्यावेळेला. निबंध स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळालं होतं. मी हॉस्टेलमध्ये होतो साताऱ्याला. मला न्यायला माझे बाबा आणि माझी आई आली होती. ज्या दिवशी माझी सुट्टी पडणार होती त्याच दिवशी निबंध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ होता. त्यांनी कार्यक्रम पत्रिकेवरती 10चं टायमिंग टाकलं होतं. ज्या बापांना कधीही मला बक्षीस घेताना बघितलं नव्हतं तो बाप आणि जी आई फक्त आयुष्यभर शेतातच बांधावरती राहिली ती आई, दोघंजण सोबत होते. मी मोठ्या अभिमानानं ज्या ठिकाणी पारितोषिक वितरण समारंभ होता त्या आईबाबांना घेऊन गेलो. बघतोय कशाचीच तयारी नव्हती. म्हणजे किमान 3-4 तास जाणार. सहजच बाबा म्हणाले, आपण जाऊया का, तुमचे शिक्षक बक्षीस घेतील. मलाही तसंच वाटलं. गावाकडे यायची ओढ होती. मी म्हटलं हा जाऊया. आलो. त्यानंतर पारितोषिक वितरण समारंभ झाला. सरांनी बक्षीस घेतलं. त्यानंतर अनेक स्पर्धा जिंकल्या. वक्तृत्व स्पर्धा जिंकल्या. बऱ्याच ठिकाणी बराबर होतो म्हणून सत्कार होता. पण दुर्दैव असं तो सत्कार बघण्यासाठी बाप नाही. 7वीला तो क्षण घडला. 8वीला बाप सोडून गेला. सुरुवात यासाठी अशी केली, एक्सप्लोरचे याच्यासाठी कौतुक की फक्त पोराचा सत्कार नाही करायचा, पोरीचा सत्कार नाही करायचा, आई बाबांचा सत्कार झाला पाहिजे. ज्या वेळेला आई बाबांचा पोराच्या सोबत सत्कार होतो त्यावेळेस तो फोटो मोमेंट ऑफ द लाईफ होतो. त्यापोटात बाबा असतात, सकाळी लवकर उठून पाणी ग्रहण करणारे. त्या पोटात आई असते, गरमागरम पीठ आणि पोहे करून डबा भरून देणारे. म्हणून तर आपण खूप मोठे होतो. सर्वांना अभिवादन. ज्या दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळानं उभं राहायची ताकद दिली, शब्दांची ताकद दिली. मच्छमध्ये असताना ज्या सरांनी बेळगावची महत्त्वाची मीटिंग चुकवून माझं वाचाल तर वाचाल हे भाषण ऐकलं आणि आज ते म्हणतायत मायप्पा बरा बोलतो. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळानं ताकद दिली सर, म्हणून आज बोलण्याचं धाडस येते. आदरणीय बेळगावकर सर आणि माझ्या सुखदुःखात सहभागी असणारा अमित आणि लांबून पण आता जवळचा झालेला प्रश्न. नावं एकेरी देतोय, मित्र आहेत, तुम्हा सर्वांचे गुरुवरील, त्यांचा सर्व स्टाफ. आपण सारे एक्सप्लोरचे डायनॅमिक स्टुडंट. बरं वाटतं. आम्ही शिक्षक असून सुद्धा पोरं आम्हाला ऐकत नाही. कॉलेजमध्ये इथे एक बरं आहे, सगळे शिक्षक तिथं बसले, विशेषतः मागं कोण बसलेलं नाही पोरांना शांत करण्यासाठी. तरी पोरं शांत आहे. एक्सप्लोरमध्ये शिस्त आहे. धन्यवाद. याची मला जाणीव आहे. बक्षीस घेतल्यानंतर पोरगं वाकत होतं, पोरगी वाकत होती, पायाला हात लावत होते. जिथं पोराला कुठं वाकायचं, पुढे नमस्कार करायचा हे संस्कार शिकवले जातात त्या इन्स्टिट्यूटमध्ये. पोरं फक्त 6 डिजिट पॅकेज घेणारी ATM मशीन्स होत नाही, तर आईबाबांच्या भावना समजणारी चालती बोलती माणसं होतात. अशी चालती बोलती माणसं तयार करण्यासाठी एक्सप्लोरला खूप खूप शुभेच्छा. मी माझ्या संवादाला होते. मला परशुराम सरांनी टायमिंग 45 मिनिटाचा दिला होता. मी 35 मिनिटं बोलेन. जर जास्त झालं टाळ्या वाजवा, मी थांबेन. काही प्रॉब्लेम नाही. एक मुलगा
आपल्या आईबाबांच्या सोबत रात्रभर वडापावच्या सेंटरवरती काम करायचं. त्याचे वडील रिक्षा चालवायचे दिवसभरात, संध्याकाळी हा वडापावच्या गाड्यावरती काम करायचा. इंदिरा आवास योजनेतून त्यांना घरकुल मंजूर झालं होतं, पण त्या एका कागदावरती तहसीलदाराची सही पाहिजे होती. म्हणून त्याचा बाप रिक्षा बंद ठेवून तालुक्याच्या ठिकाणी जायचा. रिक्षा बंद झाली की संध्याकाळी खायला काय नसायचं. एक दिवस, 2 दिवस, 8 ते 10 दिवस झाले, त्यांच्या घरातली सगळी उपाशी झोपायची. बाप दिवसभर तालुक्याला जायचा, सही व्हायची नाही, बाप माघारी यायचा, पाणी प्यायचं, एकमेकांच्या डोळ्यात बघायचं, झोपी जायचं. 10व्या दिवशी ते पोरगं विचारतं, बाबा मी तुमच्यासोबत येऊ? बाबा विचारतात का? काय नाही, त्या साहेबाला बघायचंय. बाबा म्हणतात ये. पोरगं बघतो, त्या काचेच्या आत एक गलेलट्ट साहेब बसलाय. त्या साहेबाच्या सहीसाठी माझा बाप 10 दिवस तालुक्याच्या ठिकाणी यायचा. या साहेबाची सही झाली नाही म्हणून आम्ही एकमेकांचे अश्रू पिऊन झोपलो. त्या दिवशी ते पोरगं ठरवतं त्या साहेबासारखं व्हायचं. ते पोरगं खूप अभ्यास करतं, फर्ग्युसन कॉलेजला येतं आणि देशातील सर्वोत्तम कठीण समजली जाणारी परीक्षा युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन UPSC पहिल्या प्रयत्नात पास होतं. इतकंच नव्हे, आपल्या महाराष्ट्रातला यंगेस्ट IAS ऑफिसर होतं. ज्या दिवशी निकाल लागतो त्या दिवशी त्याचे मित्र त्याला फोन करतात, अन्सर यू हॅव क्रॅक्ड UPSC. तो काही बोलत नाही, मित्रांचा गराडा पडतो. जवळच्या चहाच्या गाड्यावर जाऊन दोस्तांना चहा पाजायला सुद्धा त्याच्याकडे पैसा नसतो. मित्रच कॉन्ट्रीब्युशन काढतात आणि मग त्याला चहा पाजतात. तो मुलगा दुसरा तिसरा पडली असून अन्सार शेख. काय त्याची स्टोरी आहे? ही इज नॉट फ्रॉम upper class. He is not from dad and mom who are working in a banking sector somewhere, business icon. No, nothing. एक साधा रिक्षा चालकाचा मुलगा IAS ऑफिसर होतो. Example number 1. Example number 2. You are Google University students. You know, whenever someone you listen, you type in Google and click. All is open. It's a flash. So the name is here Alok Sagar. 3-4 वर्षापूर्वी मध्य प्रदेशमध्ये निवडणुका होत्या. त्यावेळेला दाढी वाढलेला, फक्त लज्जेपुरतं लंगोट असणारा, आदिवासी वाटणारा, म्हणण्यापेक्षा अतिरेकी वाटणारा एक माणूस सायकलवरून फिरताना दिसला. लोकल पोलिसांनी पकडलं, पोलीस स्टेशन मध्ये नेलं, मारलं, पण तो बोलत नव्हता. शेवटी ऑफिसर आले, मारणार, त्यानं तोंड उघडलं आणि त्याने सांगितलेली स्टोरी खूप जबरदस्त होती. 1981 Delhi IIT pass out, 1984 Boston University PhD, 1987 another double PhD, 1980 मध्ये का सरकार म्हणजे काय असतं? रस्ता सरकारनं करायचं, गटर स्वच्छ सरकारनं करायचं. सरकार म्हणजे कोण? आय एम गव्हर्नमेंट. मी सरकारची वाट बघणार नाही, मी माझं मी काम करणार. प्रश्न असा आहे, आलोक सागर वेगळाच माणूस आहे. तुम्ही उद्या डॉक्टर व्हा, उद्या इंजिनियर व्हा, उद्या IAS ऑफिसर व्हा, पण माणसांसाठी काम करणारी माणसं व्हा, हेच मला सांगायचं आहे. इन्स्टिट्यूट मला खूप छान वाटलं, यांचं सगळंच वेगळं आहे. एक्सप्लोर लर्निंग इन्स्टिट्यूट. इट्स नॉट अ कोचिंग क्लासेस. द वर्ड कोचिंग इज टोटली डिसअपियर्ड फ्रॉम द नेम. Learning center, explore learning center. Come here not to get good marks on the scorecard. Come here to explore yourself. It's time to explore, not to get the 99, 100 out of 100. Wow, it's a machine. बाहेर पण आहेत क्लासेस, 100 पैकी 100 मार्क्स देतील तुम्हाला. पण 100 पैकी 100 मार्क घेतल्यानंतर एखादी मुलगी इतर आलेल्या पाहुण्यांना खाली वाकून नमस्कार करते. You can find this only in explore. How big class? सर्वजण वेगवेगळे छान म्हणते. कधीतरी आपणच गाणं गावं आपल्यासाठी, कधीतरी आपणच टाळ्या वाजवाव्या आपल्यासाठी. तुमच्यासाठी चांगलं बोलतोय. मगाशी सरांना आपण टाळ्या वाजवल्या, एवढं छान बोलल्यानंतर आपण टाळ्या वाजवा. कुठल्या चांगल्या बोलल्या म्हणून वाजवल्या आणि कुठलं थांबण्यासाठी वाजवल्या एवढं कळतं मला. इच्छा हीच आहे की वेगळे कोण आहे. ऍक्च्युली कोचिंग शब्द नाही, कारण कोचिंग क्लासेसचा प्रॉब्लेम सांगू. ते आईबाबांचं स्वप्न पुरं करतात. डॉक्टर म्हणतात, इंजिनियर म्हणतात,
ग्रीन कार्ड फॉरेन टूर आणि बापाला जाताना वृद्धाश्रमात टाकून जातात. It's not a coaching center, it's a learning center, it's an explore learning center. Here you can learn everything. इथे संस्कार शिकवले जातात, इथे भौतिकशास्त्र शिकवलं जातं, रसायनशास्त्र शिकवलं जातं, गणित शिकवलं जातं, पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं इथे जीवनाचं संगीत पण शिकवलं जातं. आणि म्हणून एक्सप्लोरचे खूप खूप आभार. खूप चांगली माणसं आहेत तिथं, ते किती छान आहे. मला रघुनाथ माशेलकर आवडतात, खूप आवडतात. एक तर पेटंट मॅन, हल्दी पेटंट, बासमती राईस, आणि सगळ्यात महत्त्वाचं पद्मविभूषण क्लासिक मॅन डॉक्टर रघुनाथ अनंत माशेलकर. त्यांचे अशी कथा सांगितली जाते. ते म्हणतात मी 7वीत असताना भावे सर बहिर्वक्र भीम घ्यायची. आंतरवक्र बहिर्वक्र मला तर आठवत नाही, मी इंग्रजी साहित्याचा विद्यार्थी. भिंग घेतात आणि बाहेर मुलांना घेऊन जातात ग्राउंडवर. रघुनाथ अनंत माशेलकर तयार व्हायचे असतील ना तर वर्गात उभं सांगून उपयोगाचं नाही. अंतर्वक्र भिंग, बहिर्वक्र भिंग प्रतिमाशी पडते, आभासी असते. त्यांनी काय केलं, पोऱ्याला बाहेर घेऊन गेले आणि त्या मैदानामध्ये त्याने जो प्रयोग करून दाखवला. साधा कागद खाली ठेवला आणि भिंग पकडलं. थोड्या वेळाने कागद जळू लागला. सरांची 2 कामं झाली, प्रकाशाचे नियम शिकवून झाले. पण रघुनाथला ते म्हणाले, रघुनाथ आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल ना तर असं तुला कॉन्सन्ट्रेशन करता आलं पाहिजे, एकाग्र चित्त होता आलं पाहिजे. एवढी सूर्याची किरण कागदाला जाळू शकत नाही, पण नुसतं मध्ये बहिर्वक्र भीम धरलं, ते भीम करलं की ते बहिर्वक्र अंतर्वक्र मध्ये चूक काढू नका. ते असेल ते असेल भीम, ते भीम आहे ना ते मध्ये आलं ना कागद जळतो. म्हणजे एकाग्र चित्तता पाहिजे. मी का सांगितलं माहितीये का, हा जो माणूस आहे परशुराम पाटील, काय असेल ते वर्गातच घेऊन जातो. सिलेंडर बघा, नाहीतर आमच्या पोरांना सिलेंडर आठवत नाही, व्हॉट इज द एक्झॅक्ट सिलेंडर मीन. पण ज्यावेळेस हे सर सिलेंडर घेऊन जातात, एखादा प्रयोग वर्गात करू शिकवतात, आयुष्यात प्रयोग विसरत नाही. म्हणून या एक्सप्लोर मधून भावेसरांच्या रूपामध्ये असलेले परशुराम सर उद्या तुमच्यामध्ये एखादा रघुनाथ अनंत माशेलकर बघतात. या इन्स्टिट्यूट मधून डॉक्टर व्हावे, इंजिनियर व्हावे, पण एपीजे अब्दुल कलाम सारखे, रघुनाथ अनंत माशेलकरांसारखे संशोधक सुद्धा व्हावे, हीच तर इच्छा आहे. मी त्या माणसाला बघितलंय. परशुराम सरांचा माझा सहवास नाही, पण अमित सरांचा सहवास आहे. थोडक्यात सांगू का, मॅडमॅन माझ्यासाठी तो एखादं गणित नाही आलं ना, फिजिक्सचा प्रॉब्लेम 2-4 वेळा बघितलंय, तिथेच काहीतरी करत होता. मी पण ज्योतीमध्ये होतो आणि ज्यावेळेस सुटायचं ना पागल व्हायचा, पागल. इट्स युरेका जस्ट लाईक दॅट. एकदा डोक्यात किडा गेला की तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे. एखाद्या मुलाला प्रॉब्लेम पाठवला व्हॉट्सअपवरती तर तो उद्यापर्यंत सुटलाच पाहिजे. अस्वस्थपणा, काही माहित नाही, वेळ माहित नाही, आणि एकदा सुटला ना असा काय खुश असतो तो. वा, दिस इज कॉल्ड अ प्रोफेशन, इट्स अ पॅशन. याचं टीचिंग हे प्रोफेशन नाही आहे. प्रोफेशन म्हणजे काय, नुसता तासाची घंटा झाली की काम संपलं. आणि यू मीट आउटसाइड, सॉरी आस्क मी टुमॉरोज क्लास, आय एम सॉरी, संपलं. त्याला म्हणायचं क्लास. त्या क्लासमध्येच विचारायचं, जास्त विचारायचं नाही, नाहीतर पुढच्या तासाला नाहीतर प्रॅक्टिकलला मार्क्स कमी. ओके फाईन, सायन्स स्टुडंट्स कॅन अंडरस्टँड. पण ज्या वेळेला तुम्ही असे प्रॉब्लेम विचारता त्यावेळेस ते शिक्षक ज्यावेळेस पागल होऊन सर अशा प्रकारचा रिस्पॉन्स देतात, तेव्हाच एखादी इन्स्टिट्यूट चालते. मला बेळगाव असताना सर सांगावंसं वाटेल, सध्या 150 पर्यंत यांची टोटल स्ट्रेंथ आहे. एवढं शक्य नाही बाळांनो. कोरोना एका वर्षात एवढी पोरं जमा करणं इट्स नॉट पॉसिबल. हे कशामुळे शक्य झालं, पहिली गोष्ट आधीपासून समथिंग इज युनिक हिअर. इथे काहीतरी वेगळं आहे. पालकांना उल्लू बनवता येत नाही. आमच्या शिक्षकांच्या पेक्षाही लगेच बघा असं असतं ते अंगोकेचा डायलॉग आहे, आप जिस स्कूल में पढ़ते हैं उस स्कूल के हम कभी हेडमास्टर हुआ करते थे. कसं आहे, पालक खूप डेंजर आहे. सहजच नाही क्लासला पाठवत, येतात बघतात, शेजाऱ्याला विचारतात, त्याला विचारतात, पुढीला म्हणतात 4 दिवस फुकट जाऊन बस मग बघू. एवढं सगळं झाल्यानंतर एका वर्षात एवढी मुलं येतात, त्याचं सगळं क्रेडिट goes to the team Explore. How we guys? तिथे लायब्ररी आहे आणि इथं लॅबोरेटरी पण आहे, खूप छान आहे. छोटीशी का असे ना, एका वर्षात काय काय करायचं असतं, एवढं सगळं साम्राज्य या पोराने उभं केलंय.
मोठा इंडस्ट्रियल बिझनेसमनचा हात नाही आहे का एखादी मोठी ब्रांच आहे, मी नाव घेत नाही कुणाचे, एखाद्या क्लासेसची मोठी ब्रांच आहे त्यांचं नाव घ्यायचं, त्यांचा पैसा मागाय, क्लासेस करणं खूप सोपं आहे. बट व्हेन यू ट्राय टू क्रिएट युअर ओन ब्रँड ऑन युअर ओन गट्स अँड लिमिट्स, इट्स अ चॅलेंज. हे त्यांनी स्वीकारले. यांच्या मागे कुठल्या बापाचा हात नाहीये. XYZ क्लासेस, XYZ डॉट 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 फिल द ब्लँक्स स्वतःचा ब्रँड आहे. या पोरांनी तो तयार केला. राबतायत पोरं, दोघच नाही, अख्खी टीम. आणि पालकांचे आभार की मोठ्या नावाला न गुंतता त्या पोरांच्या परिश्रमावरती तुम्ही भाळलाय. थँक्यू सो मच. यांच्यावरती खूप विश्वास दाखवूया. यांच्या काही चुका असतील त्यांना समजावून सांगूया. छोटीशी का अशी ना लायब्ररी आहे, किती छान वाटतं. पोरं लायब्ररीत जात नाही, पण त्याला एक सांगायचं आहे, लायब्ररीत गेल्यानंतरच माणसं मोठी घडतात. एकच उदाहरण सांगतो. APJ अब्दुल कलाम नेहमी म्हणायचे, रामेश्वरमच्या रस्त्यावरती पेपर विकणारं पोरगं त्या देशाचा राष्ट्रपती बनतं, त्याचं एकमेव कारण पुस्तकं. ते स्वतः म्हणतात, 50,000 पुस्तकांच्या गाड्यात ज्यावेळेस मी स्वतःला झोपून देतो, ॲट द टाइम आय एम द हेल्थिएस्ट अँड द प्रॉस्परस मॅन ऑन दिस प्लॅनेट अँड ॲट द सेम टाइम द luckiest. जगातला सर्वात भाग्यवान माणूस मी ज्यावेळेस मी पुस्तकांच्या गाड्यात असतो. इथं छोटंसं काय असते ना, पण लायब्ररी आहे, लॅबोरेटरी आहे. कुठल्या क्लासेसमध्ये असं असत नाही. त्याचं कारण ते क्लासेस असतात, ही लर्निंग सेंटर आहे. तर शिकण्यासाठी येतात तुम्ही, फक्त मार्कांसाठी नाही. आणि एक सांगतो, नंतर बोलणार आहे मी, रॅट रेस कॉम्पिटिशन आहे मला माहित आहे. इफ द 1 marks lose sir, I will not get the government seat. I know. एका मार्कात सीट जाते सर, एका मार्कात स्वप्न बंद होतं सर. आय वॉन्ट टू बिकम MBBS सर फ्रॉम द रिकग्नाइज्ड गव्हर्नमेंट कॉलेज. आय वॉन्ट द सीट सर. एका मार्कात जातो, मला माहिती आहे ते सगळं. पण एक सांगू का, सगळ्यात महत्त्वाचं आणि माणूस बना. आयुष्यात खूप काही करत आहे. ते माणूस इथं बनवला जातोय. त्या लायब्ररी आहे घडवणारी, लॅबोरेटरी आहे सगळं सांगणारी आणि तुम्हाला आयुष्याचं तत्वज्ञान सांगणारी इथं माणसं आहेत. ते खूप महत्त्वाचं आहे. इथं छान त्यांचे प्लॅन्स खूप छान आहे. सध्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं पण ट्रेनिंग चालू आहे. कॉन्स्टेबल असेल, PSI असेल, भविष्यकाळात त्यांचे प्लॅन्स खूप मोठे आहेत. फक्त आपण सगळेजण एकत्र येऊया, त्यांना आपापल्या परीनं साथ देऊया, त्यांच्या स्वप्नांना उडण्याचं त्यांच्या पंखात बळ देऊया. ते खूप महत्त्वाचं आहे. एक सहज गोष्ट सांगतो, तुमची प्रेरणा कोण असावी? प्रेरणा कोण असावी? सॉरी, द ब्रॅकेट प्रेरणा इज बिलॉंग टू द नेम ऑफ अ फिमेल. आय एम सॉरी. या थँक्यू, यू गॉट इट. तुमची प्रेरणा कोण आहे? मी 2 उदाहरणं सांगणार आहे आणि मग मी थांबेल. यासाठी बोलणार आहे. प्रेरणा 2च उदाहरणं सांगतो. पहिलं उदाहरण आहे मदन नागरगोजेचं, जो माझ्या वेळेला 12वीला राज्यात पहिला आला. त्याला 98 पॉईंट समथिंग पडले. तो कोल्हापूरचा. त्याने सगळे रेकॉर्ड्स ब्रेक केले. त्यानंतर ज्यावेळेस त्याचं फेलिसिटेशन झालं, त्याला बोलायला सांगितलं. मदन नागरगोजेला निवेदकांना उठून तो बोलणार इतक्यात सांगितलं, तुमच्या यशाचं रहस्य काय, प्रेरणा काय? मित्रांनो, शिवाजी महाराजांचे पुतळे सगळीकडे आहेत, पण मला नाही आवडत. आतापर्यंत बघितलेला शिवाजी महाराजांचा पुतळा एकाच ठिकाणी जबरदस्त आहे. तो म्हणजे शिवाजी विद्यापीठाच्या समोर जो शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. कधी गेला तर बघा, आणि हिंमत असेल तर त्या घोड्याच्या खालती जाऊन उभा राहा. नाही दचकार तर शपथ, घोडा अंगावर येतो का काय असं वाटतं. जबरदस्त घोडा आहे. तो काय सांगतो, मी शिवाजी विद्यापीठाच्या खालती राहतो. दररोज संध्याकाळी मी फिरायला विद्यापीठात यायचो 12वीला असताना, आणि शिवाजी महाराजांच्या त्या पुतळ्याकडे एका क्रॉसमध्ये बसून मी त्या डोळ्यात डोळे घालून एकच प्रश्न विचारायचो, महाराज आतापर्यंत तुमचे मावळे 98 पर्यंत जाऊन पोहोचले, तुमच्या या मावळ्याला 98च्या पुढे जायची ताकद द्या. म्हणजे एकच सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराजांचे त्या पुतळ्यातील 2 डोळे ही माझी प्रेरणा आहे. छत्रपती शिवाजी महाराज डोक्यावर घेऊन नाचायचा नसतो, तो डोक्यात घालून घ्यायचा असतो आणि इतिहास घडवायचा असतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभारण्यापेक्षा, त्यांचे फोटो लावण्यापेक्षा आणि एक दिवस स्टेटस ठेवण्यापेक्षा 365 दिवस हृदयात ठेवून नवा इतिहास घडवण्यासाठी एक्सप्लोर नेहमी तुमच्या पाठीशी आहे. उदाहरण क्रमांक 1 आणि उदाहरण क्रमांक 2 माझं अतिशय आवडतं उदाहरण मी नेहमी सांगतो. सोलापूरकडच्या बाजूला दगड फोडणाऱ्या आईबाबांच्या पोटी एक पोरगं जन्माला आलं. आईबाप दगड फोडे, पोरं लहानाचं मोठं झालं. त्याच्या हातात चित्रकलेची गती होती. पोरगं चित्र काढत होतं. 10वी झाल्यानंतर त्याच्या आईबापांनी
त्याला पुण्यात मुंबईला जे जे स्कूल ऑफ आर्ट्सला त्याचं ॲडमिशन घेतलं. तिथली फी जबरदस्त, पण तरी सुद्धा नातेवाईकांच्या नमस्कार चमत्कार करून बँकेतले पैसे घेऊन कशी तरी फी भरली. पहिली सेमिस्टर झाली, दुसऱ्या सेमिस्टरची फी भरण्याची ऐपत नव्हती. पोरग माघारी आलं, पोरग दगड फोडू लागलं, आई बाबांना मदत करू लागलं, पण चित्र पण काढायचं काम चालू होतं. हातात पोरग कोळसा घ्यायचं आणि चित्र काढायचं. 3-4 वर्षापूर्वी जहांगीर आर्ट गॅलरीला त्याच्या चित्राचं प्रदर्शन लागलं. मी खोडं नाही सांगत, आयबेक लोकमत, एकला चिलोरे, शशिकांत धोत्रे, गुगल युनिव्हर्सिटीत मारा, मी सांगतो ते सगळं आहे. त्या प्रदर्शनाच्या संध्याकाळी त्याला टाटांचा फोन आला, शशिकांत उद्या संध्याकाळी ताजमध्ये माझ्यासोबत ब्रेकफास्ट आहे. फोन कट. पोराला विश्वास बसेल नाही, खरं आहे का खोटं आहे. फोन ठेवला. अख्खी रात्र रेस्टलेस फ्रॉम दिस साइड टू दॅट साइड. टाटा फ्रॉम ताज, जो ताज त्यानं बाहेरूनच बघितला होता, त्या ताज मध्ये जाऊन ब्रेकफास्ट करायचा. कुणासोबत? टाटाच्या सोबत. सकाळी उठला, डोळे चोळत चोळत गेटवर जाऊन उभा राहिला. सिक्युरिटी गार्ड्सनी त्याला आत नेलं. टाटाने स्वागत केलं. मऊशार कोचवरती पोरग बसलं होतं, पण तो मऊपणा सुद्धा त्याला बोचत होता. दगड फोडणाऱ्या आईबाबांच्या पोटी जन्माला आलेल्या पोराला ताज मधला कोच सुद्धा बोचतो. त्याच्या चेहऱ्यावर असंख्य प्रश्न होते. टाटाने बघितल्याने म्हटले, चहा घे, सांगतो. चहा पिता पिता त्याने त्याच्या हातामध्ये 15 लाखाचा चेक दिला आणि सांगितलं, माझी माणसं काल ते प्रदर्शन बघायला गेली होती. तुझी एकूण 5 चित्र आम्ही खरेदी करतोय. एका चित्राची किंमत 3 लाख, 5 चित्रांची किंमत 15 लाख. हा पहिला चेक घे, भरपूर चित्र काढ, आम्हाला अधिक चित्र हवे आहेत. त्यानंतर ते पोरग चित्र काढू लागलं, फार मोठा चित्रकार झालं आणि त्यानंतर त्यानं BMW घेतली. इथं थांबत नाही, खरी स्टोरी पुढचीच आहे. ती स्टोरी एक्सप्लोरच्या पोराला लक्षात ठेवायची आहे. त्याला BMW घेतली, पण त्या पठ्ठ्यानं BMW घेतल्यानंतर एकदाही सर्व्हिसिंग सेंटरमध्ये सोडली नाही. किंवा माझी प्लेजर आहे, एक मी नाहीतर बायको तरी 15 दिवसांनी एकदा पाणी मारतोच. आमची स्वप्न छोटी, प्लेजर फाईन. त्या पोरानं BMW वरती एकदाही पाणी मारलं नाही. अक्षरशः धुळीचा थर साचला होता. कुत्री, मांजरं, पक्षी छान आटपून जायचे, त्याला त्याची काळजी केली नाही. एका कार्यक्रमात त्याला पत्रकारानं विचारलं, शशिकांत BMW घेतलास, मेंटेनन्स ठेवता येत नसेल तर गाडी घ्यायची नाही, आणि जर मालकाला कळालं तर धोक्यात येशील. त्याने विचारलं, तुला ऐकायचं मी का माझ्या गाडीवरती पाणी मारत नाही? तो म्हटलं, हां चालेल. त्याने सांगितलेलं उत्तर, आज एक्सप्लोरचे हा वर्धापन दिन संपन्न झाल्यानंतर घरी जाताना कानात तसाच घेऊन जायचं. त्याला उत्तर दिलं, हे बघ, मी दगड फोडणाऱ्या आईबाच्या पोटी जन्माला आलो. 1-2 महिन्याचा असताना आई उन्हामध्ये पाडायची आणि दगड फोडायला जायची. बाबा दगड फोडायचा. एखाद्या साहेबाची गाडी यायची, भुरकन निघून जायची. एखाद्या अधिकाऱ्याची गाडी यायची, भुरकन निघून जायची. खरं सांगू, गाडी जायची पण धुळा मागं उडवून जायची. तो धुळा उडालेला माझ्या नाकात तोंडात शिरायचा. 2-3 महिन्याचा मी. मला धाप लागायची, मी खोकायचो. माझा खोकला सुरू झाला की आई हातातलं काम टाकायची, पळत पळत यायची आणि पाठीतून रपाटा घालायची. माझा खोकला थांबायचा. साहेब बघितले मी, अख्खी रात माझी आई खोकायची. साहेब अख्खी रात बाप खोकायचा. तेव्हाच ठरवलं होतं, जेव्हा केव्हा गाडी घेईल त्या गाडीवरची धूळ पुसणार. अरे दगड फोडणाऱ्या आईबाबांच्या पोटी BMW खरेदी करणारा पोरगा जन्माला येत असेल तर एवढी सुख तुमच्यासाठी दिल्यानंतर JEE मध्ये किंवा या तुमच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये ऑल इंडिया फर्स्ट रँक, why not? What is the problem? If he can do this, why not we? काय कमी करते तुमच्या ऐकवा तुमच्यासाठी? सगळं देत आहे. त्याच्यासाठी ती परिस्थिती नाहीये, कुठे कमी पडतोय. म्हणून आईच्या पायाला पडलेल्या भेगा आणि बापाच्या हाताला पडलेली दट्ट, हे जर तुमचे आदर्श असतील तर ऑल इंडिया फर्स्ट रँक मारायला कुणाचीही गरज नाही. एक्सप्लोर, डॅन अँड मॉम अँड युअर एफर्ट्स अँड यू कॅन क्रिएट हिस्ट्री. दिस इज ट्रू. जे मार्गदर्शन पाहिजे ना ते इथून आहे. प्रेरणा आहे ना ते आई बाबा आहे. भले तुमच्या बाबांना तर आईला कळणार नाही. सायन्स स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. 12th सायन्स, then arts. So I still love trigonometry. Science स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आई बाबांना कळत नाही,
पण तुमच्यासाठी आयुष्याचा पाळणा करायचं त्यांना माहिती आहे. कॉलेजमध्ये प्रॉब्लेम हित आई बाबा आहेत, घरात संस्कार देणारे आई बाबा आहेत. फक्त एकत्र येऊया, ते आई बाप, हितही तज्ञ माणसं आणि तुमचे प्रयत्न. यू कॅन डू एनिथिंग. सी, इट्स व्हेरी क्लिअर, यू अँड एक्सप्लोर कॅन क्रिएट द हिस्ट्री. आणि असं काहीतरी मोठी स्वप्न बघूया ना. नॉट फेल्युअर बट लो एम इज अ ट्रायम्फ. दिस इज द सेंटेन्स बाय पी.जी. पाटील फ्रॉम राईट शिक्षण संस्था. नॉट फेल्युअर बट लो एम, हॅव अ बिग एम. आपली एम तशीच आहे. 80 देव तसाच असतो बरं का, कथास्तूच म्हणतो तो. हे अभ्यास करतानाच म्हणते बहुतेक फेलच होते. कथास्तू आपली गाडी 80 फाय. यू हॅव ऑलरेडी डिसाइडेड यार. कसं की आपलं कसं आहे बघूया. 90 92 92. कॅन यू गिव्ह एक्झाम्पल बाय सी देशमुख, ICS ऑफिसर. ज्यावेळेस सी देशमुख आणि ICS एक्झाम दिली होती त्यावेळेस ICS इंडियन सिव्हिल सर्व्हिस, दॅट टर्म्स अँड इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन सर्व्हिस, 30 मिनिट्स स्टील 5 मिनिट्स आली. सो ज्या दिवशी रिझल्ट लागला ना त्या दिवशी ते बॅडमिंटन करून बॅडमिंटन हे खूप छान एक्झाम्पल आहे ना. की एवढं कराच घरी जाऊन ते बॅडमिंटन करून बॅडमिंटन खेळत होते. त्यांचा मित्र आला आणि त्याला विचारलं, देशमुख मी परत एक्सप्लेन करून सांगेन पण ऍट द फर्स्ट एकेका खूप छान असतं ते विनोद सांगणार, विनोद सांगून थांबतो तरी कोण हसत नाही. मग ते एक्सप्लेन करतो मग हसतात. हे वाईट आहे. या एक्झाम्पल मध्ये होपसो की तुम्ही ते समजून घ्या. देशमुख बॅडमिंटन किती छान आहे बघा. बॅडमिंटन कोर्टवरती बॅडमिंटन खेळताय, ICS चा निकाल लागलाय आणि तो मित्र विचारतो, देशमुख आज ICS चा निकाल लागला. ते खेळतानाच विचारतात, हू इज द सेकंड. गॉट इट? ज्यांना कळलं नाही त्यांच्यासाठी असतात तशी काही जण पाहिजे ना. हू इज द सेकंड? ओ आय एम द फर्स्ट. दॅट्स ऑल. That's all. When Usain Bolt start the warming up for 100 meter and 200 meter, ते दुसरा तिसरा तुम्ही भांडा. That's called confidence ना. Do you know that Usain Bolt कधी सेकंड नंबर साठी पळाला नाही. तो नुसता असा तरी लुजनिंग एक्सरसाइज करायला लागला. ते बाकीच्याने विचारायचं, इट्स अ ब्रॉन्झ और इट्स अ सिल्वर, फाइन गोल्ड फेक्स. दिस इज कॉल्ड कॉन्फिडन्स. आपण कसं ते मी इतर शाळातून सांगतो तरी सांगतो रेफरन्स आहे. तुम्ही कशी हुशार पडाल, फाइन यू आर द स्टुडंट्स ऑफ एक्सप्लोर. आय विल नॉट टेल यू द स्टोरी बट व्हॉट रिझल्ट लागला की ह्याला किती पडले, त्याला किती पडले, आणि सगळ्यात शेवटी ते दूध डेअरीच्या समोर आहे बघ ती पोरगी, तिला किती का सांगतो ती त्याच्या पुढे असते. ती पास म्हटलं की हा जबरदस्त कॉन्फिडन्स. ती पण फाइन आणि सगळ्यात तिचाच केली असतो. If she is passed, damn sure I am passed. So I have not that much of confidence that I can ask at very first how much I have scored. Not confident, maybe 2 to 3 subjects back, sir. So if she is passed, I was passed. This is not the confidence. So मला काय म्हणायचं आहे, आज घरी जा. कोणीही पहिल्या येऊ शकता. एक सांगायला कॉलेजमध्ये जाऊन आज एक ठरलेलं असतं प्रगती वगैरे पहिला येते. कोणी सांगितलं प्रगती तर ती माझी स्टुडंट आहे आणि माझ्या रिलेटिव्ह मध्ये पडते मी सांगतो तिनंच पहिला यावं असं कोणी सांगितलंय. त्याचं उत्तर एक सांगू, तुम्ही गप्प बसलाय. जोपर्यंत तुम्ही उठत नाही ना तोपर्यंत प्रगतीच पहिला आहे. काय केलं अभी हमने स्टार्ट नहीं किया सर. अगर एक बार हमने ठान ली एनीथिंग कैन हैपन. आपलं ठरवलं पहिला तू घे, दुसरा तू घे, बघू आपण पास होतो का. आय कॅन क्रिएट द हिस्ट्री, आय कॅन मेक द हिस्ट्री. इट्स व्हेरी क्लिअर. आज घरी जाणे फक्त असं लिहून ठेवा अभ्यासाच्या समोर, हू इज द सेकंड. नॉट इन एक्सप्लोर, नॉट इन GSS, नॉट इन केबी, नॉट इन ज्योती, नॉट इन IRS, but in all over India medical entrance exam and engineering entrance exam. It's only because I am from Explore. I am the son or the daughter of this, and this time Belgavi is going to make history. That's all. Write it and go pursue. See the big dreams now. It's only Dr. Babasaheb Ambedkar. नुसता झेंडा घेतला, नाचला आणि फोटो लावला म्हणजे आंबेडकर झाला नाही. आंबेडकर व्हायचं असेल, मी काय म्हणतो एक दिवस तरी 18 तास अभ्यास करूया. बरं मी काय म्हणतो
10th standard, 9th standard and PUC first year. 18 hours. किमान आपण इंटरनेटवर तरी बसूया. पिक्चर तरी 18 तास बघता येतात. पिक्चर काय गेम खेळायचे 18 तास करता येतात. काहीतरी करा 18 तास. किमान त्या दिवशी कळेल व्हॉट इज डॉक्टर बी आर आंबेडकर. 18 तास कंटिन्युअस आवर्स. परफॉर्मन्स पास मिनिट. 18 hours कंटिन्युअस स्टडी. यू कॅन क्रिएट द हिस्ट्री. फक्त शेवटी एकच सांगतो, खूप सगळं याच्याकडे आहे. फक्त तुम्ही एकत्र या. पालकांना त्यांचा मित्र म्हणून एक विनंती, त्यांचं चुकत असेल तेवढं सांगा. तेवढंच बरोबर असेल तर पाठीवरती हात मारा. पोरं नवीन आहेत, पण एक सांगू, सांगितलं ना जगाला हलवून टाकतील. त्यांनी खूप प्रयत्न करत आहेत. आता एक हात येतो इकडून, दुसरा हात तुमचा आणि तुमच्या पोरांचा येऊया तर सुंदर यशाची काळी वाजते. नाहीतर ते इकडे यायला लागले आणि आपण आम्ही नाही जा, आम्ही नाही जा, काही नाही. You and your son and daughter and this all team of explore, if you come together, yeah, you can play the history. आणि एका वर्षात 150 पोरं आहेत. मला नाही वाटत ते पुढच्या वर्षी मला बोलवतील. एका हप्त्याला 2दा बोलवायचं नाही, बरोबर नसतं ते. पण जर चुकून पुढच्या वर्षी मी आलो किंवा आलो नाही तरी मला असं कळालं की एक्सप्लोरचं 2 वर्ष पूर्ण झाली. सहजच फोन तरी सहना सर 500 पोरं आहेत आता, असा आकडा ऐकायला मिळावा. ते राबतायत. फक्त उस्मानाबाद्यांच्या भाषेतली ती आवडती कविता, खिशाकडे हात जातात हसत हसत उठला, पैसेले पोसत जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार, मोडला नाही का ना, पाठीवरती हात ठेवून नुसते गडबडा. फी भरताना असं नाही करायचं, फी भरायची, खिशाकडे हात जातात. म्हणून तरी मला प्रमुख पाहुण्यांनी सांगितलंय खिशाकडे हात घालायचा नाही, फक्त त्याने जी सेवा देत आहेत वरती सगळं क्लास फर्निचर सगळं भरभरून द्या. असेही शिक्षक आहेत. बऱ्याच पोरांना सांगितलंय पैसे नंतर भर, आधी येऊन क्लासला बस. ही माणुसकी फक्त एक्सप्लोर मध्ये आहे. एखादा मुलगा उशिरा आला, कॉमर्सचे सर आहे, उशिरा आलेल्या मुलासाठी एकेका मुलासाठी क्लास घेणारे शिक्षक येत आहेत. कन्सेप्ट नाही काढली तर 8-8 9 वेळा समजावून सांगणारे शिक्षक येत आहेत. आणि टेक्नॉलॉजी मध्ये एक्सपर्ट असणारी माणसं इथं आहेत. या सगळ्यांचा फायदा घ्या, खूप मोठे व्हा. त्या एक्सप्लोर हे तुमचं फक्त एक स्टेज आहे, त्या स्टेजचा उपयोग करून घ्या. आणि एकच या मित्रांना सांगायचं आहे, खूप मोठे व्हा. ते पालक तुमच्या सोबत आहेत, ते विद्यार्थी तुमच्या सोबत आहेत. सध्या शेवटी एक अपेक्षा व्यक्त करतो, खूप सगळं काय येतं आहे, फक्त एक मोठं यश येण्याची गरज आहे. माझी इच्छा अशी आहे, एक दिवस असा यावा त्या एक्सप्लोर मध्ये एखादा IAS अधिकारी गाडी घेऊन यावा, त्याला परशुराम सरांचे पाय धरावे आणि म्हणावं, सर आय एम द स्टुडंट ऑफ दिस लॅब सर. यू नो दॅट I think, I'm not sure about that ad. The professor is asking from which institute you are, and I think that's in time. Am I right? Time. So I expect if you go for any institution for your further education, for MBBS, B, any institution, if anyone asks which is your institute, we should say Explore Learning Center, sir. Explore Learning Center, sir. All students should have the raise the hands, saying I am from Explore, and expecting that. एखादा IAS अधिकारी व्हावा, एखादा नासा मधला सायंटिस्ट व्हावा, त्यांना अमित सरांचे पाय धरावे. सर आय एम फ्रॉम द बॅच 2021 सर. वाव, इट्स गुड. कुठे सर भेटले तर तुम्ही भेटावा, नमस्कार करावा आणि यांची छाती अभिमानानं भरून यावी, यांचा ऊर अभिमानानं भरून यावा असे विद्यार्थी व्हा. अतिशय चांगले पालक तुम्ही आहात. तुम्हाला कळतं चांगलं काय वाईट काय. तुमच्या पोरांना खूप मोठं करायचं आहे, संस्कार द्यायचे. तुम्ही संस्कार द्या, त्यांनी ज्ञान देतात. संस्कार आणि ज्ञान एकत्र आलं की भारतीय संस्कृतीचा शहाणपणा तुमच्या पोरांच्या मध्ये येईल आणि तुमची पोरं म्हातारपणी तुमचा नटसम्राट करणार नाहीत याचीही तुम्हाला मी ग्वाही देतो. कारण या इन्स्टिट्यूटमध्ये संस्कार सुद्धा शिकवले जातात. कुणाची दृष्ट न राखो आणि एक्सप्लोर मधून उद्याच्या भारताला घडवणारे APJ अब्दुल कलामांच्या स्वप्नात भारत घडवणारे विद्यार्थी तयार होत. सरतेशेवटी सरांचं एक आभार मानायचं आहे एकाच गोष्टीसाठी. ज्या बेळगावकर सरांच्या आणि दक्षिण महाराष्ट्र शिक्षणाच्या तालमीत मी शब्दांच्या कुस्त्या खेळलो ते सर व्यासपीठावर आहेत. आणि कॉलेजला असताना त्या बहिणीच्या सोबत पथनाट्य केली आणि कुठेतरी बोलायला शिकलो की बहीण सुद्धा कुठेतरी बसून माझं भाषण ऐकते. बहिणीसमोर बोलण्याची, गुरुसमोर व्यक्त होण्याची ही संधी जागतिक महिला दिना दिवशी एका महिलेच्या बेडीत अडकलेला मायाप्पा तुमच्यासमोर व्यक्त झाला. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.